जलादरी गदच्चर प्रवाह पावितस्तरे घलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गं सुखमालिकामट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयच्चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिव जटाकटाः सम्भ्रमब्धमन्मलिम्पलज्जन्ति लोलवीचि वल्लरी विराजमानमोहनज्वलल्ललाटकट्टभावके किशोरचन्द्रशेखरे रतिक्षणम् ॐ नमः शिवाय। हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम, जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू दी अनदर व्हिडिओ. कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच असेल, आपण ओंकारेश्वरचं आणि श्री मल्लेश्वरचं दर्शन घेतलं. पण घाटात जायचं राहिलं आपल्याला. बोटीतून जी बघण्याची मजा आहे ना, स्वर्गच. 8 वाजलेले आहेत सकाळचे आणि उठून फ्रेश झालेलो आहे आणि घाटावर निघालेलो आहे. तिथं कसं काय व्ह्यू आहे काय ते तुम्हाला डायरेक्ट गेल्यावरच कळेल. स्टेटून बघत राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो उशीर न करता डायरेक्टली जाऊयात आपण. चला. जय श्री महाकाल. सकाळचा व्ह्यू बघा, एकदम प्रसन्न वाटतं एकदम. सो आपण आता इथं जाऊयात नवीन ओंकारेश्वर ब्रह्मपुरी घाट. इथं स्नान करतात बघा सगळे. परत आलो गोमुख घाट आणि इथून डायरेक्ट पाण्यात जात होतं ना. खूपच सकाळच्या पारी आला होता. सो गाईज, समोर व्ह्यू बघा, ओंकारेश्वरचं मंदिर आणि पूर्ण इकडं व्ह्यू बघा. सो गाईज, माझी लई इच्छा आहे बोटीत बसायची, पण अजून बोटिंग चालू नाही झालेली. आता थोडा वेळ वेट करू आपण. मला बोटिंगमधून जायचं आहे, बोटमधून तिकडं मंदिरात. लई क्वालिटी व्ह्यू आहे, म्हणजे जन्नत टाईपच. काही पण राव आहे म्हणजे. बाबू घसरलो होतो. घसरते आजूया. हो घसरला असता आत्ता तुमचा भाऊ असता. काय विषय असा आहे की आयुष्यातले 22-23 वर्ष मला वाटलं पार्टी अँड ऑल. पार्टी करणंच इज नाही का, म्हणजे भारी पार्ट्याला जाणं, इकडं गोवा फिवा. पण भाऊ तुम्ही इकडे या. जन्नत भाऊ, जन्नत. खरंच सुख आयुष्यात सगळ्यात भारी अनुभवलेलं सध्याची ट्रिप आहे माझी. समोर व्ह्यू बघा मंदिराला. हे बोटी लवकर चालू करा राव म्हणा. झालं आपण सह्याद्रीतली माणसं. इथं बी चढायला लागलो डोंगर. पायऱ्या नाही काय नाही, दगडावर चढत आलो. पण आलो भाऊ, तुम्ही व्ह्यू बघा फक्त कसं आहे. व्ह्यू साठी कुछ भी करेंगा. तुम उडे जास्त पुढं झालं नको फक्त. हा हे बघा, जन्नत.
आलेले आहेत आणि आम्ही वाट पाहतोय ते बोटिंग स्टार्ट व्हायचे, कारण बोटमधून मग आहे ना असे चक्कर मारतात, असे असे डुक 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 करत चक्कर मारून एक परत डुक 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 इधर लाते. सो त्याचीच वाट पाहतोय आम्ही. तोपर्यंत फोटो रील वगैरे मजबूत काढलेले आहेत, मजबूत. समोर एकदा व्ह्यू घ्या तुम्ही, म्हणजे खरंच स्वर्ग, खरंच म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाही. तुम्ही म्हणता एवढा धार्मिक कसं काय झाला हो? काय महादेवचं येड लागलेलं आहे. बाकी काय नाही आयुष्यात, सब मोहमाया आहे. ओनली जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. तीन असं आहे म्हणजे ना, खोटं नाही सांगत, असं बघूच वाटतं नाही का. म्हणजे हे बघा समोर, म्हणजे इथं तासन तास दिवसभर जरी बसलो ना तरी पण आहे ना कमीच असं वाटेल. पण आता 11 11:30 आपल्याला निघायचं इथं ना, तोपर्यंत जास्तीत जास्त वेळ इथे टाईम स्पेंड करायचा हे होता, म्हणून लवकर उठलो मी. तसं 6लाच उठून यायला पाहिजे होतं, पण 8 वाजले उठायला. काय हरकत नाही, आहेत 2-3 तास, 2 तास आहेत अजून. तरी पण बोटिंगची वाट पाहतोय, लवकरात लवकर चालू झाली तर आपल्या नशिबात बोटिंगमधून ओंकारेश्वरचं व्ह्यू घेण्याचं नशिबात राहील. म्हणजे पाहूया किती वेळ लागतोय, काय लागतोय. बाय द वे खरंच जन्नत, खरंच जन्नत. चला गाईज, बोटिंगला वेळ आहे अजून, तोपर्यंत ब्रिजवर तरी जाऊन येऊ आपण परत एकदा. रात्री आपण गेलतो पण रात्रीचा अंधारात व्ह्यू नाही आला व्यवस्थित, तो आता दिवसाचा पण जाऊया आणि तिथला पण व्ह्यू तुम्हाला देतो. म्हणजे ओंकारेश्वर पण सफल होऊन जाईल आपलं. म्हणजे इथं जिंदगीच सफल झालेली आहे, माझं आयुष्य जन्माला येणं सफल झालेलं आहे. उज्जैन महाकालेश्वर करून अजून नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर आहे अजून आपलं, नाशिक त्र्यंबकेश्वर आहे अजून भीमाशंकर राहिलेले. हो इथनं चालतो का आता? उतरायचं का सर? तो पब्लिक जवळपास अर्धा तास झालाय ब्रिजवरच थांबलो होतो. म्हणजे भाऊ वारं असं लागतंय ना, म्हणजे लय भारी फील होतं. जो फील थोड्या वेळाने आता खरंच तो फील मला गमछा उडायला लागलाय वारं नसलं. टाइम गो झालेलं आहे आता. सगळे दर्शन वगैरे पण झालेलं आहे डिटेलमध्ये. उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन झालं, काळभैरवनाथाचं दर्शन झालं, आपलं हरसिद्धी मातेचं दर्शन झालं, इकडे मल्लेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आता नेक्स्ट टाईम टू गो त्र्यंबकेश्वर. 11-12 वाजता हॉटेलचं चेकआउट आहे, 10 वाजलेले आहेत आत्ता. म्हटलं आता थोडं अजून काय घ्यायचं होतं आपल्याला, धागे वगैरे, प्रसाद वगैरे ते घ्यावे आणि चेकआउट करून मग नेक्स्ट जर्नी आपली स्टार्ट करावी नाशिकची. सो चला, काय होते, काय घेते ते पण तुम्हाला दाखवतो. सो गाईज, डोसेवाल्याला आहे स्पंज डोसा माहीत नाही, त्याला मी गुगलवरून स्पंज डोसा सर्च करत दिला आहे मोबाईल. बोलले बघ असला असतं बरं, डेंजर काम. त्याला माहीतच नाही नक्की कसलं आहे, समझे क्या? फिर भी मसाला डोसा ही बना, मसाला डोसा नया ट्राई करेगा कुछ तो खराब बनाएगा. हा मसाला डोसा बना दे तू, नवीन ट्राय करायला जाईल घेऊन बिघडून आपलं पण. बघ हे बघा, बघितलं का, ते असं सर्च करून दिलंय त्याला. हो घे असतं स्पर्धाचा. आता याला आम्हाला शिकवायला लागणार आहे. पुणे तिथे काय होणे भाऊ, तुम्हाला तर माहिती आहे. पुणेकर एखाद्याला शिकवायचं म्हणल्यावर मग आपल्याला जमत नाही तरी बी त्याला शिकवणार आपण. पुणे बोलते, इसमें भी कॅमेरा चालू, इसमें भी कॅमेरा चालू. तो गाईच ब्रेकफास्ट झाला, चहा झाला, आता निघाले हॉटेलवर पॅकिंग करायचे, निघायची वेळ झाली आपल्या. आणि बाय द वे समोर बघा श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचं इथं पण एक हे कुठली शाखा आहे बरं, ओंकारेश्वर शाखा बुलढाणा काहीतरी, गजानन महाराजांची शाखा. मंदिर खूप भारी आतमध्ये. सीन असं आहे की आता जायला वेळ नाही राहिला आपल्याकडे, थोडाच वेळ राहिला, 15-20 मिनिटात राहिल्यात.
पॅकिंग वगैरे करायची अजून आणि नाशिकला निघायचं आपल्याला. तरी पण भरपूर कवर करायचा प्रयत्न आपण केलाच की काहीच माहीत नसताना म्हणजे शून्य अभ्यास करून पण मजबूत जर्नी आपण हे केली, मजबूत दर्शन वगैरे घेतले. निघताना असं पाहिलं पण नव्हतं की कुठं जायचं, कुठं दर्शन घ्यायचं, काय काय काहीच माहीत नाही. दुपारी ठरवलं उद्या जायचं आहे आणि तो सकाळच्या बारी लगेच निघालो. त्याच्यामुळे जरा गडबड झाली, जरा इकडचं तिकडं झालं, पण काय हरकत नाही. दर्शन व्यवस्थित झाले सगळीकडचे, असं पण नाही की कुठलंच दर्शन व्यवस्थित झालं नाही. उज्जैनचं दर्शन तर क्वालिटीच झालं म्हणा, आरती वगैरे. ओंकारेश्वरचं पण दर्शन थांबून लाईनीत व्यवस्थित. आता नाशिक आणि मग भीमाशंकर इथनं काय पुढं नाही, मग भीमाशंकर. जर्नीत तुम्ही सहभागी झाला, ब्लॉग्स वगैरे बघितले, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. सगळ्यांना जय श्रीराम, जय श्री महाकाल. सो गाईज चला, चेकआउट केलेलं आहे, लगेज वगैरे घेतलेले आहे बाहेर. आता निघूया आपण नाशिकच्या दिशेने. ओंकारेश्वर का सफर यहाँ ही खतम हो रहा है. गाडी काढली, आता निघालो आहे आपल्या जन्मभूमी महाराष्ट्राकडे परत. इंदोर मध्य प्रदेशची जर्नी आपली तिथंच संपलेली आहे. उज्जैन परत ओंकारेश्वर दर्शन, दोन्ही ज्योतिर्लिंग झालेले आहे. आता आपलं थर्ड डेस्टिनेशन, थर्ड ज्योतिर्लिंग नाशिकचं त्र्यंबकेश्वर. सो आणि नंतर मग भीमाशंकर. आता आजचा स्टे आपला नाशिकमध्ये असेल. सो निघालेलो आहे, 7-8 तासाचा रोड आहे. बघू किती काय वेळ लागतोय, कसं काय काय स्टेटस बघत राहा. सब्सक्राइब केलं नसेल तर अजून पण सबस्क्राइब करून टाका. महाराष्ट्र से यहाँ तक आते तो खरीद वहीं रहता, बस से आते तो भी वहीं पड़ता, आपको ज़्यादा पड़ता हो, ज़्यादा पड़ता बस से आदमी जाने के लिए। हाँ, इधर उधर घूमने को आता, गाड़ी से क्या फिर शॉर्टकट भी आ सकते हैं, फिर जहाँ भूख लगे मन करेगा. चला निघालेलो आहे नाशिकच्या दिशेने. पब्लिक जेवढं पब्लिक भेटेल सगळं चांगलंच भेटलेलं आहे. हे हॉटेल पण एक नंबर होता, स्टाफ वगैरे नाही का एकदम बोलाय व्यवस्थित, क्वालिटी. महादेवच्या नगरीमध्ये सगळी चांगलीच भेटते. चला आता चाललेलो आहे, ओंकारेश्वरमधून बाहेर पडतो, मॅप वगैरे लावतो, बघू किती काय वेळ लागतोय मला यायला. सो गाईज कुठं थांबलोय बघा आपण, नर्मदा नदीच्या वरती पुलाव. कशी आहे नर्मदा नदी. जरा आता गाडीवर बसणं जरा अवघड व्हायला लागतं. आता 1000 किलोमीटर नंतर आता शरीर दुखणे काढायला लागलं. इथे दुखणे नाही म्हणता यायचं, पण जरा नाही का आता लगेच वाढलो, बाकी काय नाही. प्रसाद वगैरे, मफलर्स, माळा वगैरे, दोरे वगैरे म्हणजे वाढलं ना ते, त्यामुळं जरा जड झाले आता बॅग. त्या बॅगीमुळे मरणाचं वजन झालं, त्याच्यामुळे अंग दुखायला लागलं. चालायचंच काय आता, डोकं खाजवायला लागले राव. हेल्मेटनी कसं काय, सवय नाही ना हेल्मेट फिल्मेट घालायची. आता डोकं खाजवायला लागलं. माझ्या केस घालायला नको म्हणजे बरं एक तर केस फिदा आहेत लोक माझे. चालायचंच काय आता. उज्जैन, ओंकारेश्वर, भीमाशंकर, जय श्रीराम. नुसतं जय श्रीराम. इकडं तर असलं हे ना जबरदस्त, चौकात डीजे फटाक्याचे स्टॉल आहेत इकडे. आपल्या इकडे बी आहेत, पण इकडं नादच नाही करायचा. म्हणजे असं एक बी घर नाही की त्याच्यावर भागवा नाही. क्वालिटी मनात भागवा, घरात भागवा, अख्ख्या काय म्हणतात जगात भागवा. तू क्या मिटाएगा इस भगवे को, जिसका ऐलान खुद आसमान करता. चला
गाईड चला वेळ झाला आता निघूया. फ्युअल अप करायला लागेल अजून एक चौथं फ्युअल अप. 3 वेळा टाकी बंद झाली आता चौथी. आणि मग नेक्स्ट निघू पुढं काय जायचं आहे माहिती आहे तुम्हाला. कसं काय जायचं आहे ते पण माहिती आहे तुम्हाला. असं माहिती ब्लॉग बघा कळेल तुम्हाला. सबस्क्राईब करून टाका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. ब्लॉग पडलं की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. ब्लॉग काय तुम्ही बघत नाही एवढे तरी पण बघा. म्हणजे बघत नाही तर बघा लवकर बघा. आता घालतो हेल्मेट हे ते किती वाजलेत आत्ता. थांबा बघायला लागेल मला. वॉच पेच काही घातलेलं नाही मोबाईलमध्येच बघायचं. 1 वाजलेलं आहे. 1 वाजलेलं आहे. 350 किलोमीटर आहे वाटतं. 350 का 400. किती वेळ काय लागतं काय माहिती. गेल्यावर काय राहतं. जातो आता फ्युअल अपला थांबतो. खायला वगैरे काय तर थांबतो आणि मग डायरेक्ट नाशिकला जाऊ आता. चल चौथं फ्युअल अप झालं आहे. 770 रुपयाचं. चौथ्यांदा टाकी पोल पंपावर थांबला. आता मुंबई एक्सप्रेस मुंबई इंदोर हायवेला आहे सध्या. जायचं आता नाशिकला. हायवेला अवघड काम आहे त्यामुळे जायला सांगत चाललं. चला 150 किलोमीटर नाशिक. गाईज करंटली वी आर इन धुळे. ते सध्या आपण धुळ्यात आणि तोंडावर पण धूळ झालेली आहे मजवर. चाललोय टुवर्ड्स नाशिकला. जेवण करावं म्हणलं पहिले नाही का भूक लागलेली नाही. जेवलो चहा पितो आता. जेवलो म्हणजे झोप यायची नाही झाले. अजून नाशिक ऑलमोस्ट 180 काहीतरी राहिलेलं आहे. 3 तास तरी लागतील जवळपास. 4 वाजलेले आहेत आत्ता. 5, 6, 7 वाजेपर्यंत नाशिकमध्ये पोचून जाईल. स्टेचा विषय करून मग सकाळी किंवा रात्रीच त्र्यंबकेश्वरचं दर्शन. याच्या आधी प्लॅनमध्ये एक ट्विस्ट आहे. एक थोडंसं अलीकडं 900 वर्ष जुनं महादेवाचं मंदिर आहे. तिथं पण जायचं आहे. सो गाईज वी आर इन धुळे राईट नाव आणि आता निघालेलो आहे. आणि एक सबस्क्रायबर वाढवायची तयारी चालू आहे बघा. मान बिझनेस मराठी नहीं आती. मराठी कुछ भी नहीं समझ जाएगा. हमारा मराठी हिंदी मिक्स होता है थोड़ा थोड़ा. हिंदी पब्लिक को भी जरा नहीं क्या. सबस्क्रायबर वाढवते बाबू. करायला लागते पोटा पाहण्यासाठी. सुखाचं आहे वय. बघितलं का कसा शिद्दतली सबस्क्रायबर वाढवते आपण. सो आता निघालो. 5 वाजलेले. टाईमपास केला. जो आपण सिसॉन खेळत बसलेलो. आता जातो. 5 झालं. नाशिकला पोचायचं आहे. अजून तिथून स्टे वगैरे पाहायचं आहे. अजून लई गडबड आहे. चालायचं तिथंच आहे. तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर तर आता नाही तर 1-1.5 किलोमीटर असेल. हां नाही तेवढं 2 वर्ष 3 वर्ष. अरे स्वतःचं काम काय. अगोदर केलं मी 10 वर्ष केलं पण काम कॅन्टीनमध्ये गेलं का हॉटेलमध्ये गेलं काम सगळं आपण स्वतः. हां मग स्वतःचं असलेलं बरं असते. कराय काय नाही काय त्याला. तो गाईच जाता रोडवर आहे ना एक मंदिर दिसलं महादेवाचंच मंदिर. बघा तुम्ही फक्त आता.
मंदिर इतकं भारी दिसतंय ना, लय भारी दिसतंय मंदिर. प्राचीन काळातलं मंदिर दिसतंय. आणि इकडे बघू शकता आपली दिवाळी. जय श्रीराम. मंदिरात जाऊन येऊ. मानकेश्वर, श्री मानकेश्वर. सो गाईज मंदिर लय भारी आहे खरंच. क्वालिटीच मंदिर. मंदिर खरंच भारी, म्हणजे महादेवाचे मंदिरच भारी असतात. त्यामुळं मला प्रिय आहे नाही का फक्त महादेव. महादेव बघा ब्लॉगवर. महादेव महादेव. बघितलं गाडी पुढे गर्दी बघा. आपल्या गाडी पुढे गर्दी बघा. गाडीची दहशत बघितले का? गाडीची दहशत नाही प्रॉब्लेम. कसे आहे गँग? आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कसला हसते येतो, कसला हसते. फुल स्माईल. हो चला, बाय 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 बाय. कशी आहे दहशत का दुसरं? चांगली माणसं आहेत, माणसं बी चांगली आहेत, मंदिर बी चांगली आहेत. क्वालिटीच महाराष्ट्र. अरे मला वाटलं तू मिरवणुकीसाठी थांब. मिरवणुकीसाठी नाहीत म्हणलं मी. मला ते त्रिशूळ दिसलं लांबून नंतर आणि मंदिर बघितलं. म्हणलं एक नंबर. पुढे आले तर वडाचे झाडं मागे झेंडा बघितला. महादेवाचं मंदिर म्हणजे 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. 1200च्या शतकातलं मंदिर आहे. भगवा म्हणजे जगात फक्त भागवाशिवाय पर्याय नाही. सनातनी शेवट, सनातनी ही अंतिम ठेव. चला आता नाशिकच्या दिशेने कूच करूयात आपण. महादेवाची मंदिर दिसते की थांबत वाटतं रे. काही म्हणजे बॉन्डिंगच वेगळं आहे. इथं स्पीड इथं स्पीड होतं. मी इकडं बघितलं मंदिर एक नंबर आहे. थांबव म्हणतात उशीर होते काही विषय नाही. 1000 वर्ष जुनं मंदिर बघायला भेटतं ना आपल्याला. नाही का? इतिहास आपला लय चांगला होतं. लय पवित्र इतिहास. आपल्याला अजून 1% बी माहीत नाही इतिहासात. लय 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 अभ्यास करायला लागला त्यासाठी. लय ट्रॅव्हल करायला लागला. जेवढं पॉसिबल होतं आहे तेवढं करतोय. चला नाशिकच्या दिशेने जाऊया. त्र्यंबकेश्वर वाट पाहते आपली. काहीच 5व्यांदा टाकलं. 5व्यांदा झाली त्याच्या आईला. कितीचं होतंय. सो गाईज ऑलमोस्ट नाशिकमध्ये पोहोचत आलेलो आहे. 50 किलोमीटर राहिलेलं आहे. ब्लॉग न काढायचं कारण असं की दोन्ही पॉवर बँक डेड झाल्यात आणि दोन्ही फोन पण डेड व्हायला लागल्यात. तो हातातला फोन ह्यो 5% हवे आणि ह्यो फोन 2% हवे. त्यामुळं ब्लॉग जास्त शूट होत नाही. डायरेक्ट हॉटेलवर जाऊनच तुम्हाला म्हणजे नाशिकमध्ये जाऊन बुकिंग वगैरे करतो आणि मगच व्ह्यू देतो तुम्हाला. कारण सीन असं आहे की फोन जर बंद पडले तर UPI बंद पडेल, पेमेंट सगळं बंद पडेल. त्यामुळं तेवढं नाही तर कुठं मध्ये आधी चार्जिंग लावाय भेटलं तर मग चार्जिंगला लावू. पण गाईज यो भाई आपल्याला आपल्या हॉटेलपर्यंत घेऊन चाललेलं आहे. In 200 meters, turn left onto Srimant. फायनली त्र्यंबकेश्वरमध्ये एंटर झालेलो आहे आपण. ऑलमोस्ट 9:15 वाजलेले. फर्स्ट आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो, फ्रेश वगैरे होतो आणि मग बाहेरचा व्ह्यू देतो. मंदिर चालू असलं तर जाऊया तरी चक्कर मारूयात. अजून जेवण पण करायचं आहे.
सो बाहेर निघायलाच लागत. पहिलं चेक इन करतो, फ्रेश वगैरे होतो आणि मग बाहेर निघतो. सो गाईज आलेलो आहे हॉटेलवर. आपले चेक इन केलं. ओनली 500 रुपयात, ओनली 500. बजेट फ्रेंडली ट्रिप. आत्ता खरंच वाटायला लागले बजेट फ्रेंडली ट्रिप. पहिल्या 2 दिवसात माजुर्डी ट्रिप झाली, आता बजेट फ्रेंडली ट्रिप. दिवशी 7,000 उडवले मी. मला टेन्शनच आलं रे रात्री. म्हणजे 7,000 रुपये कसं काय गेले. चालायचं नाम बनते हे रिस्से, कर्जबाजारी बनते हे माझ. पहिलं तर रीलवाल्याला ठोकणार आहे. पुण्यात गेलो ना, ती ज्याची रील आहे ना त्याला मेसेज करतो थांब. काय काय होतं माहिती आहे का त्यात? अंडर 5K ट्रिप, उज्जैन, ओंकारेश्वर, अजून आसपासचं बेव नाही का सगळं काय 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 होतं त्यात. पण सीन असं आहे की त्यांनी गरीबागत ट्रिप प्लॅन केली रे. म्हणजे तो 4 तास लाईनीत बी थांबला असेल. अरे आपण VIP गेलो रे. एक माणूस होता, अहो एक माणूस होता. तो सांगायचा हो का हे हिथं पाया पडा, हो का हे शिवलिंग हिथं पाया पडा, हो प्रसाद घ्या, आरती घ्या, असं तो माणूस सांगायचा. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला असं. एक पांढरा शर्ट वाला पोरगा होता बघा, तो कंटिन्यू आमच्या सोबत फिरत होता. त्याने अख्खं डायरेक्शन सगळं फिरवलं आम्हाला. मग साहजिक आहे ना, पैसे जाणारच ना. त्यालाच जास्त पैसे गेले आपलं, बाकी नाही खायला पैसे त्याला ना हॉटेलला. बाकी काय येतं, खायचं प्यायचं धरायचं नाही. ते कॉम्पॅक्ट आहे, काही सीन नाही. पण ओके, व्यवस्थित आहे, व्यवस्थित छान रूम आहे. आता काय होतं, फ्रेश वगैरे होतो आणि जेवायचं आहे का तेच जरा फक्त नाही म्हणा एवढी लाईट वेट काहीतरी पडू. हां तेच जरा फ्रेश वगैरे होतो आणि हे बघा 3 नाळे. हो गाई चला, फ्रेश वगैरे झालेलं आहे. आता जातो जरा खाली, काहीतरी खातो, भूक लागलेली आहे. तर काय भेटतोय का नाही ते एक बघायला लागेल पहिलं, कारण 10 वाजलेले आहेत. असं चालू म्हणा. आणि जरा फिरू पण जरा आजूबाजूचा एरिया बघू कसं काय. चालतच करू, गाडीचा कटाळा आलाय, चालतच जाऊ आता. चला हॉटेलचा व्यू बघा एक. सो चला जाऊया. सो गाईज अच्छा मजा आ जाऊ. आपण आहे त्र्यंबकेश्वर मध्ये. जरा खाने की तलाश में जा रहे देखेंगे. सो गाईज जेवण झालं, आता चाललोय हॉटेलला. सीन असं आहे, तिकडे अख्खं सामसूम आहे बघा, अख्खं सामसूम आहे इकडे. हे बघा अख्खा रोड मोकळे आहेत. त्यामुळं डायरेक्टली आपण हॉटेलवर जाऊ, एडिटिंगची वगैरे तयारी करू. तेवढंच एडिटिंग कंप्लीट झाली तर तेवढंच रेस्ट भेटेल शरीराला, बाकी काय नाही. लय दगदग चालू आहे आणि मीच नाही, मी नाही, सगळेच म्हणायला लागलेत नाही का, लय दगदग करून घ्यायला लागले. करायला लागते, शरीर साथ देते तोपर्यंत करून घ्यायचं. नंतर एकदा शरीरानं साथ सोडले ना, आयुष्यात काय नाही होत पुढं. मग आत्ता दणकट अंग आहे, त्यामुळं जेवढं जमल तेवढं घासा. ते सगळं ठीक आहे, पण सीन असं आहे हॉटेलच सापडा ना. रूमच सरला कुठे तेच लक्षात आहे ना. अरे तिकडंच असं रे, नाही तर मला वाटतंय. अरे कोणत्या सुंदीत होतं काय माहिती. हा अरे त्या टाईपच होतं. इकडून गेलतो का तिकडून गेलतो, यायला काय माहिती. मला हे आठवते हो का असं गेलतो म्हणून. पण हां चला, रूमच सापडा ना. काय तिच्या अवघडच काम आहे. बिल्डिंगच होती रे. हा इकडंच आहे म्हणजे असल बहुतेक. आमचं डोकं चालतं छान छान, खूप छान. डोकं भांजायला हो, बाकी काय नाही, भांजायला. हां इकडेच आहे असल म्हणजे असल. आता फिरण्याशिवाय पर्याय का, चक्रा मारायच लागणार ना. नाही इकडं नाही वाटत. वस्त्र हां भाई पडलं काहीच. दिसला का हे बघा, आपली गाडी तरला काय. हो पब्लिक
आलेलो आहे हॉटेलवर एडिटिंग करत बसतो. आता उद्या सकाळी लवकर उठून त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. तिथून पुढं मग भीमाशंकर वगैरे अजून 3-4 स्पॉट आहेत. गडबड आहेच. सो डन फॉर द डे. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये जय श्री महाकाल आणि जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. जय श्रीराम.